निशी कोण आहे? मी. प्लीज कम. निशी, ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट. नाही नाही जा. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? निशी. कुठलं गाणं म्हणणार? मी जुनं गाणं म्हटलं तरी चालेल. पण मराठी हा. मी आपली माणसं चित्रपटातलं एक गाणं म्हणते. नकळता असे ऊन मागून येते, सुखाची पुन्हा दुःख चाहूल घेते. कितीदा हसूनी नव्याने जगावे, किती रंग या जीवनाचे पहावे. नकळता पुरे. असे. ठीक आहे, तुम्ही बसा बाहेर. काय झालं? आता आपले सगळे राऊंड संपलेले आहेत. इथून 4 जण मेगा फायनल साठी जातील, बाकीच्यांना परत जावं लागेल. विनय मांडके सर, प्लीज नाव अनाऊन्स करा. तुषार, आई पाया पडते. पूजा, कॉंग्रॅट्स यार. माधव, येस. आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. निशी. निवडलेल्या स्पर्धकांचं अभिनंदन आणि फायनलसाठी ऑल द बेस्ट. मी तुला म्हटलं होतं ना, तू फायनलला जाशील. काय सर, पटलं का नाही? हा, एकदम पटलं. आणि धन्यवाद, तुम्ही सांगितलं तेवढा आग्रह धरलात म्हणून तर हे यश आम्हाला मिळालं ना. हो, श्रेय तुमचंच आहे. ते ठीक आहे का? पण निशी, एक गोष्ट लक्षात ठेव. आता यापुढे फायनलला गेल्यानंतर तुझं फक्त गाणं नाही, तर तुझं लुक, तुझं प्रेझेंटेशन याला सुद्धा मार्क्स असणार आहेत. हो? या हे साडी वगैरे का? साडी काय वाईट आहे? वाईट नाही नाही, मी वाईट नाही म्हटलं सर, पण साडीत थोडासा काकूबाई फील येतो ना, असं जुन्या काळाचं वाटतं. हिने कसं ट्रेंडी राहायला पाहिजे, आत्ताच्या काळाचे कॉस्ट्युम्स घातले पाहिजेत, बरोबर? कारण लोकांना फक्त गाण्याने नाही, तर तिच्या लुकने सुद्धा अट्रॅक्ट केलं पाहिजे. एकदम ग्लॅमरस दिसली पाहिजे निशी. हां, म्हणजे नाही, म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ मी काही तिला एकदम मॅडोनासारखे स्कर्ट वगैरे घाल असं म्हणत स्कर्ट नाहीच. नको. नाहीच, पण असे कपडे घेतले पाहिजेत जे आपल्या पर्सनॅलिटीला उठून दिसतील, चांगले दिसतील आपल्याला. एक काम करूया, आपण शॉपिंगला जाऊया उद्याच, आणि आपल्याला आवडतील असे आपण कपडे खरेदी करूया. ओके, चल 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 चल. चल ना निशी. अहो नको नको, काहीतरी जिना वगैरे असेल ना दुसरीकडे. कम ऑन निशी, फक्त पाऊल ठेवायचं, आपोआप वरती जाणार आहे सगळं. कम ऑन, नको. अहो. पाय ठेव, पाय ठेव. कम ऑन. नाही हो, काहीतरीच आहे. पण तुम्हाला सांगू का, आपण 5 घेतले ड्रेस, आता बास नाही का? ये बात. हा घेऊया. अहो 1000 रुपयाचा आहे. अजून एक. हा बघ, आपण ठेव. ये पुढे ये. काही मटेरियल्स आणि साड्या दाखवा. येस सर. अजून हा, थोडं घेऊया ना.
ही बघ, ही किती छान आहे बघ. रंग पण खूप छान दिसेल तुला. मी काय म्हणते हा? आपण हे सगळं घ्यायलाच पाहिजे का? ऑफकोर्स येस. ही साडी बघ ना, डिझाईन पण तुला खूप छान दिसेल, रंग पण तुला खूप खुलून दिसेल. हो पण बरीच झाली अहो खरेदी. हे बघा. नाही पण आपण साडी अजून घेतली नाही ना. एक वेगळी व्हरायटी येते ना तुझ्या ड्रेसमध्ये. नाही मी काय म्हणतो, तू जर नऊवारी साडी नेसलीस आणि एक नथ घातलीस तर कसं दिसेल? हो काय नऊवारी? फॅशन शो आहे. आपण काय कशासाठी करतोय सगळं? ही गाण्याची स्पर्धा आहे, त्याच्यात आपण तिला प्रेझेंट करतोय. तिचा आवाज चांगला आहे, पण त्याचबरोबर ती लोकांना आवडली पण पाहिजे. नुसतं चांगलं गाऊन काही होत नाही आजकाल. प्रेझेंटेशन सुद्धा खूप चांगलं लागतं. त्याच्यासाठी हे सगळं चाललंय. तुमचा काय प्रॉब्लेम काय मला काही कळत नाही. काय प्रॉब्लेम आहे? नाही मला काही प्रॉब्लेम नाही. अहो नाही कसा. हे बघा फार खर्चिक होते अहो हे प्रकरण. निश्चित तसं नाही आहे. सी ही एक प्रकारची इन्व्हेस्टमेंट आहे आणि मी तुझ्यात काय इन्व्हेस्टमेंट करतोय कारण मला रिटर्नची खात्री आहे. हां, ही पॅक करा. नको. ये आपण पुढे जाऊया. अहो इन्व्हेस्टमेंट हा शब्द मला माहिती होता पैशाच्या संदर्भात. माणसासंदर्भातही तो वापरतात हे मला आजच कळला. इन्व्हेस्टमेंट. सगळं व्यवस्थित पॅक केलं ना? येस सर. चल शिका. हो. किती झाले हो? 7,400 सर. ए तू जा ना, जा. अगं जा की, मी येतो, जा. हे घे. किती खर्च झाला हो माझ्या खरेदीमुळे. तुम्ही कुठे निघालात? जतगावला. जतगावला? असं अचानक एकटेच चाललात का? मी माझी बॅग भरू का? अहो कुंदाताईंचा काही फोन वगैरे आला होता का? हो 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 हो. किती प्रश्न विचारशील एका मागोमाग सटासट. काय आपल्या कामाच्या गडबडीमुळं माझी बँकेची कामं, घरपट्टी, मामलेदार कचेरीची कामं तुंबून पडली होती ना. आणि आता तू फायनलला आल्यामुळं तुझी राहण्यापासून सगळी व्यवस्था ते करतात म्हटल्यावर म्हटलं जाऊन येऊया 1-2 दिवसात. फायनल राऊंडपर्यंत हजर असायला पाहिजे ना. पण 1-2 दिवसात होतील का तुमची कामं? आणि किती दगदग होईल हो तुम्हाला. माझ्या दगदगीचं सोड ग तू. मी तुला सोडून येतो ना तिथपर्यंत. शिवाय रवी असेल ना आपलं तिकडं. तू काय काळजी करू नकोस. अहो माझ्यामुळे खूप वेळ जातोय का हो तुमचा? एक सांगू, आपलं ध्येय गाठण्यासाठी जो माणूस आपल्याला मदत करतो ना, त्याला मागं वळून दमलास का असं कधी विचारू नये. उलट तो दमायच्या आत आपलं ध्येय गाठून त्याची सुटका करायला पाहिजे. कळलं?